मला आता काही क्षणांपूर्वी मला मोबाईलवरती मेसेजेस आले. सुरुवातीचे मेसेजेस हे फक्त नुसते अभिनंदनाचे होते आणि मला कशाचं अभिनंदन करतात हे कळेना, कारण नुसतं फक्त अभिनंदन अभिनंदन एवढंच येत गेलं. आणि मग मला काही पत्रकारांचे मेसेजेस आले की मुख्यमंत्र्यांनी आजचा हा डेव्हलपमेंट प्लॅन रद्द केला म्हणून. हा रद्द केला त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचं मी त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी लोकमताचा कानोसा घेतला आणि जे लोकांना नको होतं ते आम्ही एक सेमिनार घेऊन तिथे मांडलंही होतं. आणि याचं एक मूळ कारण ज्यावेळेला हा विकास आराखडा तुमचं काय होतं डेव्हलपमेंट प्लॅन ज्यावेळेला आला आणि मी काही तज्ज्ञांशी बोलल्यानंतर मला त्याच्यातनं इतक्या विचित्र गोष्टी सगळ्या ऐकू यायला लागल्या. मी त्यांना परत विचारलं की म्हटलं हा खरंच सिरियसली हा डेव्हलपमेंट प्लॅन आहे का तुम्ही थट्टा करतात? ते बोलले खरंच आहे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी त्याच तुम्हाला आम्ही सांगतो. सिद्धिविनायक मंदिराच्या वरती गार्डनचं रिझर्वेशन टाकलंय, हाजी अली दर्ग्याच्या वरती कमर्शियल आणि रेसिडेन्शियलचं झोन टाकून दिलंय. ते तुमचं कुठचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम त्याच्यावरती हॉस्पिटलचं रिझर्वेशन टाकलंय. कुठच्या आंधळाने केला होता मला माहित नाही आणि तो पुढे चालला होता. म्हणजे जर या प्रकारची ऑब्जेक्शन्स घेतली गेली नसती तर मला असं वाटतं हा पासही झाला असता, कोणी त्याकडे पाहिलंही नसतं. खरं तर म्हटलं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये बनलेला हा डेव्हलपमेंट प्लॅन आहे आणि तो या नव्या सरकारने पुढे तसाच ढकलावा न पाहता ह्याचंच मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. इतक्या दिवसानंतर जनमताचा रेटा आल्यावरती मग त्याच्यानंतर आज सरकार त्याच्यामध्ये पडतंय आणि मग त्याच्यानंतर सांगते की आता आम्ही रद्द करतोय. उशिरा का होईना रद्द केला त्याबद्दल अभिनंदन, पण हा पहिल्यांदाच त्यांनी पाहायला पाहिजे होता की याच्यामध्ये कोणकोणत्या चुका आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मग मी विचार केला की हा विकास आराखडा मुंबईचा हा लोकांसमोर आणावा, लोकांपुढे आणावा आणि मग विविध क्षेत्रामधली माणसं तिथे आपण बोलवावीत आणि त्यांच्या समोर मग तो विकास आराखडा आपण लोकांसमोर तो ठेवावा. आणि माझ्याकडे पी.के. दास आणि ती सर्व माझ्याकडे ज्यावेळेला मंडळी आली आमचे त्या आरएच्या संदर्भातले ते मुलं काय त्यांचं नाव रे नयन खानोलकर वगैरे सगळे लोक आले आणि त्यांनी जे काही माझ्यासमोर चित्र होतं इतकं भीषण होतं की म्हटलं हे लोकांसमोर जाणं आवश्यक आहे, लोकांसमोर गेलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तो तिथे कार्यक्रम झाला आणि ते चित्र सगळं लोकांसमोर उभं राहिलं आलं. त्याच्या आम्ही विभागवार आम्ही त्याच्या डीव्हीडीज काढल्या त्या संपूर्ण डेव्हलपमेंट प्लॅनच्या. डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे त्याच्या विभागवार आम्ही त्याच्या सीडीज काढल्या आणि मग तिथे लोकांमध्ये आमचे लोक जाऊन त्यांनी बैठका घेतल्या, त्यांना सांगितलं, समजून सांगितलं की काय नक्की डेव्हलपमेंट प्लॅन होतं आणि तुमच्यावरती कशा प्रकारचं संकट येतंय. आणि मला असं वाटतं मुंबईमधल्या अनेक लोकांनी त्याला प्रतिसाद दिलाच, पण खास करून मी सांगेन महाराष्ट्र मुंबईमधल्या मराठी माणसांनी, मराठी जनतेने ज्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि ज्या प्रकारची पत्र त्यांनी जी सरकारला मुख्यमंत्र्यांना जी पाठवली आणि त्या रेट्यामुळे हा आजचा डेव्हलपमेंट प्लॅन रद्द झाला आहे. आणि मी पुन्हा एकदा मुंबईच्या जनतेचं, मराठी जनतेचं, मराठी माणसांचं मी खास करून त्यांचं अभिनंदन करीन. कारण मी हे एक कार्यक्रम करणं, लोकांसमोर येणं हे ठीक आहे, पण तो रेटा लावणं त्याच्यासाठी मी खास करून मी मुंबईतल्या मराठी माणसांचं मी अभिनंदन करीन त्यांचं की त्यांच्या रेट्यामुळे हे हा डेव्हलपमेंट प्लॅन रद्द झाला. आज कळले त्याप्रमाणे मुख्यमंत्री काहीतरी परत एक त्याच्यावरती समिती नेमून एक 4 महिन्यानंतर परत तो डेव्हलपमेंट प्लॅन आणतायत. आणावा, चांगला करून आणावा. जी चांगली गोष्ट असेल त्याचं स्वागतच होईल. मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे आणि तो टिकवण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. या योजनांच्या बाबतीतल्या देखील गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालूच त्यांनाही पत्र देऊ आणि तो ज्यावेळेला परत ते सादर करतील त्यावेळेला पुन्हा एकदा लोकांसमोर तो त्यांनी सादर करावा.
त्याच्यामधली काही ऑब्जेक्शन्स आणि जी काही सजेशन्स जी असतील ती लोक ठेवतील आणि अशाच प्रकारे मला असं वाटतं डेव्हलपमेंट प्लॅन हा आला पाहिजे. मग तो मुंबईचा असेल, मग तो पुण्याचा असेल, तो नाशिकचा असेल, तो ठाण्याचा असेल, तो नागपूरचा असेल किंवा कुठचाही असेल, तो अशाच प्रकारे लोकांसमोर आला पाहिजे. कारण तो डेव्हलपमेंट प्लॅन हा लोकांसाठी आहे, लोक डेव्हलपमेंट प्लॅनसाठी नाही आहेत. आणि म्हणून तो लोकांसमोर त्यांनी 4 महिन्यानंतर सादर करावा आणि त्याचा निर्णय परत मुंबईतली जनता घेईल. सर, आपने शुरुआत में इसको लेकर ऑब्जेक्शन किया हुआ था, 4 महीने का वक्त लेंगे आप टीएमसी को एक बार फिर से डेवलपमेंट प्लान बनाने के लिए, क्या सुझाव रहेंगे आपके लिए कि ताकि बेहतर से बेहतर जो डेवलपमेंट प्लान है ते त्याच्यासाठी म्हणून मी आता या सर्व तज्ज्ञांना मी बोलवलंय. आत्ताच माझं त्यांच्याशी सगळ्यांशी बोलणं झालं. आता एक 4-5 दिवसात आमची बैठक होईल आणि त्या बैठकीतनं लोकांनी ज्या गोष्टी सुचवलेल्या आहेत, आता आमची घराघरामध्ये एक आता उद्यापासून आम्ही ती मोहीम सुरू होईल की प्रत्येक घरामध्ये एक पत्र जाईल आणि प्रत्येकाला विचारू की तुमचं काय म्हणणं आहे, आपण ज्या भागामध्ये राहतो आहोत त्या भागामध्ये कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजेत हे प्रत्येकाला विचारणं गरजेचं आहे. त्या प्रकारे प्रत्येक घराघरामध्ये आमचे लोक जातील, त्यांना लोकांना विचारतील आणि त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू. मुंबई महापालिका प्रशासनाने हा विकास आराखडा बनवण्यासाठी 8 कोटी रुपये खर्च केले, एवढे पैसे खर्च आणि खड्ड्यात गेले. 10,000 अधिक चुका या विकास आराखड्यात. हो, मग महापालिका प्रशासनाचे अधिकारी डीपी प्लॅन नाही, त्या मला असं वाटतं की जे या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्यांच्यावरती पूर्ण कारवाई झालीच पाहिजे आणि इतकी कडक कारवाई झाली पाहिजे की याच्या पुढे अशा प्रकारचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवताना कोणाची परत वेडीवाकडी हिंमत होणार नाही. कारण हे सगळे लोक सुटून जातात, हो, पैसे निघून जातात, हे लोक सुटून जातात. आजपर्यंत ह्या सगळ्या लोकांवरती म्हणजे अनधिकृत झोपडपट्ट्या वाढल्या त्याच्याबद्दल कुठच्याही आजपर्यंत वॉर्ड ऑफिसरला आजपर्यंत सजा झालेलीच नाही. मग त्याच्यामध्ये कोणते असतील नाही तर अजून कोणी खुंटे असतील, त्या सगळ्यांवरती कुठच्या ना कुठच्या प्रकारची कारवाई झालीच पाहिजे की ह्यांनी पैसे वाया घालवलेले आहेत. अगोदरच्या राज्य सरकारमध्ये ज्या वेळेला मला असं वाटतं फ्रान्सची एक कुठची कंपनी आली होती, तीही त्यांनाही पैसे दिले, तीही निघून गेली. त्याच्यानंतर अजून एक कुठची कंपनी, मला असं वाटतं सिंगापूरची एक कुठची कंपनी आली होती, त्यांनीही काहीतरी बनवला होता, त्यांनाही पैसे दिले, तेही निघून गेले. असं मी जे ऐकलं ते सांगतोय तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हे आपले तज्ज्ञ बसले, जे तज्ज्ञ कोणी म्हणतात, जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, 100% कारवाई झाली पाहिजे. सर, डीपी प्लॅन रद्द झाला, मेट्रोचा फेज जो होता तो पण वादग्रस्त आहे, त्याचा कारशेड हे याच्यावर सुद्धा स्टे नाही. कारशेड तिकडे होऊच देणार नाही, आरे कॉलनीमध्ये कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. मग यांना लाजही वाटत नाही या लोकांना की अहो तिथे मी ज्याला जाऊन आलो त्याच्यानंतर हा सगळा आपण एक कार्यक्रम जो केला, लोकांसमोर हे सगळं सादर केलं, त्याच्यानंतर त्या आरेमध्ये 3दा आगी लावण्यात आल्या, 3दा. आणि तिसरी आग ही कारशेडच्या बाजूला जे जंगल आहे, जी झाडी आहे, तिथे लावण्यात आली. तिथे सगळे फायर ब्रिगेडचे बंब आणून ते सगळी आग विझवायला लागली. पण कोणाचं लक्ष नाही, कोणावरती कारवाई नाही, कोण हे करते बघत नाही. बस नुसतं चाललंय, कोणाचं लक्ष आहे माहित नाही. तुम्ही छापता, तुम्ही दाखवता, त्याच्यानंतरही कुठच्याही प्रकारच्या गोष्टीवरती कारवाई होत नाही. गेल्या 7-8 महिन्यात सरकारने जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची घोषणा केलेली आहे, पैसे आहेत का पहिले? पिछाड झालेली आहे. कोस्टल रोड येऊ घातलाय, मच्छीमार संघटनांचा तीव्र विरोध आहे, फ्लोरा फाउना, अनेक अशा गोष्टी आहेत त्या होणार आहेत. प्रश्न असा आहे की सरकारकडे मुळात पैसे आहेत का? नुसत्या घोषणा चालू आहेत. हो, जे लहान मुलं ते सोडतात ना, ते असं असं करून फुलून तसे ते आता पण नाही का तो तुमचा ह्याचा विषय कुठला, मल्टिप्लेक्सचा, मराठी चित्रपटांचा विषय. आधी बडी घोषणा केली, संध्याकाळी 6 आणि संध्याकाळी 6 ते 9 आणि 9 ते 12 मराठी चित्रपट लागतील. मग सगळ्या त्या इंडस्ट्रीने विरोध केल्यावरती नाही म्हणे 12 ते 9 मधला कुठचाही वेळ चालू. अरे शेपट्या घालता यांच्यासमोर. मुळात त्या मल्टिप्लेक्सला परवानगी देताना तिथे सांगितलं होतं की एक स्क्रीन हा मराठी चित्रपटासाठी असला पाहिजे. तो देतायत का? नाही देत.
त्या मल्टिप्लेक्समध्ये तिथे थिएटर असलं पाहिजे. थिएटर म्हणजे कुठचं नाट्य संकुल म्हणजे काय नाट्यगृह हे तिकडे असलं पाहिजे. आहे का? नाही. तिथे एक एक्झिबिशन हॉल असला पाहिजे की जिकडे येऊन चित्रकार त्यांची एक्झिबिशन्स लावतील. हे त्याच्यामध्ये आहे का? नाही. बरं सरकार म्हणून तुम्ही कशाला डरताय? बरं जणू काय हिंदी चित्रपट आलेला प्रत्येक चित्रपट जणू काय धोधो पैसेच कमवतो. तो नाही पडत नाहीत का ते? मग मराठी चित्रपटही चालतात, मराठी चित्रपटही पडत असतील. पण एक स्क्रीन जो तुम्ही द्यायला पाहिजे तो अजूनपर्यंत का दिलेला नाहीये? मल्टिप्लेक्सला तुम्ही सांगितलं पाहिजे की एक स्क्रीन हा सकाळ ते रात्र हा मराठी चित्रपटांसाठी दिला पाहिजे. आम्ही लावून येतं नाही लावणार जा, पण तो दिलाच पाहिजे ना. हे आपले ते भटबिट सगळे, तो कोणतं भट हा त्याला दुसरा धंदाच नाही. ते गेले अंगावरती गेलं की शेपट्या घालणार. तुला ठणकून सांगायला पाहिजे होतं की तुमची चित्रपट तुम्ही लावा. मल्टिप्लेक्समध्ये किती 5-5, 4-4 स्क्रीन असतात ना, बाकीचे लावा तुम्ही. एक स्क्रीन मराठी चित्रपटांसाठी असेल. हे ठणकावून सांगायच्या ऐवजी काय नाही 12 ते 9 मध्ये कधीही चालेल. अरे थिएटर मालकांवर टाकता तुम्ही. तशा या घोषणा. तुम्ही जे म्हणाला तीही एक बाजू आहे, पण दुसरी एक बाजू अशी दिसते की ज्या ठिकाणी मराठी चित्रपट लागतात त्या ठिकाणी प्रेक्षकांचीच उदासीनता असते. आठवड्यात कोर्ट जो राष्ट्रीय स्तरावर गाजलेला किंवा जे त्याला पारितोषिक मिळालं, इथे एक प्रेक्षक होता ठाण्यामध्ये तो चित्रपट पाहण्यासाठी. किती वाजता? दुपारचा शो असेल. दुपारी कोण येणार? त्याच्यानंतरची परिस्थिती तशीच नाही, पण तुम्ही संध्याकाळ तुम्ही ज्याला तुम्ही जे प्राईम टाइम ज्याला म्हणतो आपण, प्राईम टाइम द्या ना. प्राईम एक स्क्रीन जर टाइमलाही साधारण 25 ते 30, 50 माझं असं म्हणणं आहे की हाऊसफुल हाऊसफुल किती चित्रपट गेले? जे व्यावसायिक मग तसे हिंदी चित्रपट पण जातात. 2-2, 3-3 माणसं असतात हिंदी चित्रपटांना. ते काढून टाकता का? अख्खं थिएटर रिकामं असतं अनेक हिंदी चित्रपटांना फालतू. तेव्हा कोणी बोलतं का? समजा एखाद्या चित्रपटाला नसतील, मराठी चित्रपटाला नाही लोक प्रेक्षक नाही गेले समजा, पण याचा अर्थ बाकीचे काही हाऊसफुल जात नाही आहेत का? नाही, पण हा मल्टिप्लेक्सचा जो वाद आहे गेल्या 4 ते 5 वर्षापासून सुरू आहे. ह्याच्यात वाद घालण्या म्हणजे जो मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइम मिळावा यासाठी. प्राईम टाइमचा विषय नाहीये. माझं असं म्हणणं आहे जे त्याच्यामध्ये होतं त्या कायद्याप्रमाणे एक स्क्रीन हा तुम्ही मराठी चित्रपटांना दिला पाहिजे. त्याच्यावरतीच हे सगळे मल्टिप्लेक्स उभे राहिले ना हो. ह्या परवानग्या दिल्यावरती मग तो एक स्क्रीन द्या ना. नाही, कसं होतं की द्या ना, किंवा म्हणजे या संदर्भात चर्चा होते किंवा मग त्यातून वाद निर्माण करून कायमस्वरूपी जो तोडगा निघाला तेच म्हणतोय मी. सरकारने याच्यावरती ठाम राहणं गरजेचं आहे. हेच तर मी आतापर्यंत बोलतोय. सरकारने एक ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे की एक स्क्रीन आम्ही मराठी चित्रपटांसाठी ठेवणार. संपला विषय. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही म्हणजे सरकार हे करत नाहीये, तर कसं आहे की दरवेळेस बघा आम्ही केलं की तुम्ही आमच्यावरती बातम्या टाकणार, कारण हे सरळ ऐकत नाहीत. त्यांना निवेदनाची भाषा कळत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने गेलो की तुम्ही म्हणणार आम्ही मारतो. म्हणजे काय दुसरा मधला मार्ग काय? हे त्याशिवाय ऐकतच नाहीत. मारणं हा तात्पुरता नाही, पण शेवटी सुरू झालं ना. जे मराठी चित्रपटांना स्क्रीनच देत नव्हते ते द्यायला लागले ना. ते आमच्याच आंदोलनानंतर सुरू झालं ना. हो, तुमच्या आंदोलनानंतर आपण वाद घालतोय का विचारतोय? नाही, कारण हा कसं आहे की आम्ही जेव्हा कव्हर करतो एखादा मुद्दा वारंवार एखादा म्हणून मी इतक्या स्पष्टपणे मी आता सांगितलं की सरकारने ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. याच्या पलीकडे कसला आला वाद? मुंबई आणि मराठीचे प्रश्न तुम्ही वारंवार उपस्थित केलेले. तर आता हा डीपी प्लॅन रद्द केला किंवा मल्टिप्लेक्सचा जो निर्णय झाला त्याच्यावरनं घुमजाव केला, तर असे जे काही मुंबई आणि मराठी लोकांचे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा आजकाल असं दिसतं की सगळ्या पॉलिटिकल पार्टीज त्याचं क्रेडिट क्लेम करतात. म्हणजे आता हा डीपी प्लॅन रद्द केला तर त्याच्यावर सगळ्या पॉलिटिकल पार्टीचे रिएक्शन आहेत की आम्ही हे केले, आम्ही हे केले. माझा विषय पटायला लागला. तर हे फक्त म्हणजे बीएमसी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यांचा बाकी त्यांचा का खरोखर म्हणजे ते नाही, मराठी त्या बाकीच्यांचं तेच सांगतो. आता त्यांचा कळवळा आताच आलेला दिसतो ना तुम्हाला पण.
साहेब, आपण- त्यांच्यावरती कोणावरती केसेस नाही आहेत. साहेब एक असा मुद्दा होता की आरे मध्ये कारशेड नको, डीपी प्लॅनला विरोध, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध, असे सगळे जे प्रकल्पांच्या बाबतीतले विरोध आहेत, एक महाराष्ट्रामध्ये नवे प्रकल्प येणार कसे, एक वेगळं चित्र देशात किंवा जगाच्या या प्रश्नात- पातळीवर जात आहे का? कारण तुम्ही म्हणताय की महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही, पैसा जर उभारायचा असेल तर वर्ल्ड बँकेकडे मदतीला किंवा कर्ज, अर्थसहाय्य या हेही त्यातले मुद्दे आहेत. तर मग एवढं समजतं ना आम्हाला, एवढं समजतं ना आम्हाला. हो. या सगळ्या याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट, जैतापूरचा विषय माझा नाही, ज्यांचा आहे त्यांना प्रश्न विचारा. नाही, विरोध सगळ्या प्रकल्पांना होत आहे एक म्हणून मिनिट, मी परत तेच सांगतो, हा माझा विषय नाही, ज्यांचा आहे त्यांना विचारा. कारण ह्याच्यावरची माझी भूमिका मी अगोदरच सांगितलेली की अणुऊर्जा प्रकल्प व्हावा की न व्हावा हे शास्त्रज्ञांनी ठरवावं, आपण नाही. आणि जर समजा अणुऊर्जा प्रकल्पाचा धोका जर समजा जैतापूरला असेल, मग इथे भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईच्या मध्यात आहे आणि तिथे देखील न्यूक्लिअर रिएक्टर आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याचं उद्घाटन केलं होतं. मुंबईतल्या असंख्य लोकांना, अनेकांना माहिती पण नसली की तो इकडे आहे म्हणून. बरोबर की नाही? हे शास्त्रज्ञांनी ठरवावं या सगळ्या गोष्टी. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट लागावा की न लागावा ह्याचा शास्त्रज्ञांशी काही संबंध नाही. नाही, प्रकल्प आहे कोस्टल रोड, तिथेही त्यालाही विरोध होईल पुढच्या काळात ज्यावेळेस तो मंजुरीसाठी. डीपी नाही, नाही, एक मिनिट, कसं आहे, जगभर ह्या सगळ्या गोष्टी होतात. मी काही प्रकल्पांना विरोध करणारा माणूस नाही. जे लोकांच्या हिताचं आहे, ते चांगलं आहे, ते झालंच पाहिजे. मी कुठच्याही विकासाच्या आड येणारा नाहीच आहे. पण तुम्हाला चांगली गोष्ट जर नीट करता येत असेल तर ती तुम्ही वेगळी वाकडी का करता सुरुवातीपासून? जर समजा तुम्ही एखादी गोष्ट करताना तिथल्या स्थानिक लोकांना जर समजा पहिल्यांदाच बोलवून जर विश्वासात घेतला आणि समजा ती गोष्ट नीट त्यांना समजून सांगितली, तर मग लोक एका बाजूला आणि ह्याचं राजकारण करणारे लोक एका बाजूला असेच पडतील ना, अशीच त्याच्यामध्ये भेद पडेल ना. पण लोकांना तुम्ही अंधारात ठेवायचं आणि मग बाकीचे ज्या वेळेला येतात त्यावेळेला असं वाटतं की लोकांनाच नको येतो. तुम्ही सांगतच नाही आहात लोकांना की काय करायचंय. आता तुम्ही साधी गोष्ट, हा तुमचा मेट्रो 3चा प्रोजेक्ट, बरोबर, अगोदर जर समजा त्या सगळ्या लोकांना बोलवून घेतलं असतं आणि सांगितलं असतं की असा असा प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे, तर लोकांनी एक तर सजेशन्स दिले असते की बाबा असं करू नका, हे करा, हे करू नका, हे करा. मला नाही वाटत की कोणीही माणूस मुंबई महाराष्ट्रामधला की जो विकास होत असेल आणि चांगली गोष्ट येत असेल असा नाही कोणी विरोध करत.